लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. असल्यामुळे आणि तिची स्किन फार सेन्सिटिव्ह असल्यामुळे अधिकची काळजी ही तिच्या सर्व उपचारांमध्ये डॉक्टर्स असतील, प्रशासन असले घेत आहे. आज मी तिच्या कुटुंबाची सुद्धा भेट घेतली आणि त्यांच्याकडनं आणखीन काही तपासामध्ये किंवा बाकी याच्यामध्ये आणखीन काही त्यांच्याकडनं काही अपेक्षित आहे किंवा अधिकची त्यांच्याकडे काही त्या संदर्भातली काही माहिती असेल तर ती सुद्धा त्यांनी पोलिसांना देण्यासंदर्भामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत एक संवाद साधला. मुलीची एकदा काउन्सिलिंग ही स्पेशल काउन्सिलरकडनं झालेली आहे. पुन्हा एकदा तिला आणखीन चांगल्या पद्धतीची काउन्सिलिंग देण्याचा प्रशासन आणि पोलीस प्रशासनसुद्धा त्या संदर्भामध्ये डॉक्टरांसोबत, इथल्या डॉक्टरांसोबत चर्चा करून निर्णय घेत आहे. स्थानिक आमदारांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये ज्यावेळेला ही घटना झाली त्यावेळेला त्यांनी सुद्धा मुद्दा मांडला होता आणि आम्ही गृह विभागाची आणि महिला बालविकासची सुद्धा मनोधैर्य जी योजना आहे त्याच्यातून तिला आणखीन अर्थसहाय्य देण्याची सुद्धा प्रक्रिया ही आमच्याकडून आम्ही पार पाडत आहोत. या व्यतिरिक्त रुग्णालयांनी म्हणजे या संदर्भामध्ये राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा याआधीच ती भूमिका स्पष्ट केली होती की इथं जे उपचार दिले जातील त्याचा कोणताही खर्च त्या कुटुंबावर पडणार नाही. पण या सगळ्या ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या कुटुंबाच्या प्रती पार पाडत असताना जो आरोपी आहे त्याचा जो तपास आहे हा पोलिसांच्याकडून सुद्धा सुरू आहे. तो तपास अधिकाधिक तो करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही वेगवेगळ्या यंत्रणेकडनाची मदत आहे, सहकार्य आहे, हे सुद्धा घेण्याचे जे काम आहे ते पोलीस विभागाकडून गतीने सुरू. एकूण जर पाहिलं तर महिलांचं समुपदेशन करणं हे सुद्धा आज काळाची गरज बनलेलं आहे. बंधू अशोक खराच्या बाबतीत पाहिलं तर अजूनही अनेक महिला समोर येताना दिसत नाही. काय महिला बालकल्याण विकास आपण पाहता कशा पद्धतीने यात महिलांना अजून हे करण्यात येईल? नाही, याच्यामध्ये तर पुढच्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्या संदर्भातली जनजागृती विशेषतः महिलांमध्ये आणि बालकांमध्ये ही करण्याच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट पावलं ही आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या इतर जे वरिष्ठ सहकारी आहेत, मी उपमुख्यमंत्री असतील यांचंसुद्धा त्यामध्ये आम्ही मार्गदर्शन घेऊन करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या व्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मूलनच्या ज्या वेगवेगळ्या सेवाभावी संस्था असतात जे त्या संदर्भातले उपक्रम हे राज्यामध्ये आणि देशपातळीवर राबवतात, आम्ही त्यांचेही त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन घेऊ आणि अधिकाधिक महिला, तरुणी आणि बालकांपर्यंत हा जो उपक्रम आहे तो राबवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं ही पुढच्या कालावधीमध्ये उचलणार.